अमरावती महानगरपालिकेच्या रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे। माझ्यासोबत अमरावतीचे काही ज्येष्ठ पत्रकार आहेत। आपण त्यांना विचारू नेमकं अमरावतीकरांच्या नेमक्या काय समस्या आहे, प्रशासक राज असताना नेमक्या खरंच नागरिकांच्या समस्याचं समाधान झालं काय, निराकरण त्यांचं झालं काय, या संदर्भात माझ्यासोबत बोलण्यासाठी काही अमरावतीकर आहे, पत्रकार आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। तर काय सांगणार अमरावतीकरांच्या समस्या? गेल्या 7 ते 8 वर्षापासून प्रशासक राज होतं, भाजपची सत्ता होती, काय वाटतं तुम्हाला? अमरावतीकरांच्या समस्यांच्याकडे प्रशासक राजवळ असलं, खरं तर नगरसेवक असल्यामुळे लोक नगरसेवकांपर्यंत आपल्या समस्या सहज पोहोचू शकतात, परंतु प्रशासनाला काही मर्यादा येतात। आपण पाहिलं तर शासनानं गेल्या 2-3 वर्षापासून 15 वित्त आयोगाचा निधी दिलेला नाही, त्यामुळे स्वच्छतेचा एक मुद्दा महत्त्वाचा आहे। शाळांकडे दुर्लक्ष झालेलं आहे आणि यासारख्या महत्त्वाचा विषय असा आहे की यासारख्या स्थानिक समस्या गंभीर झालेल्या असतानाही निवडणुकीतले नेते उमेदवार सगळे पक्ष मात्र केवळ सत्ताधारी पक्षाकडनं केवळ लाडकी बहीणसारख्या योजना, ज्या राज्य शासनाच्या योजना विधानसभा लोकसभेत वापरल्या गेल्या, त्याच योजनांवर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढण्याचा एक प्रयत्न सुरू आहे। पण स्थानिक समस्यांकडे या पक्षांकडे फारसं लक्ष असं दिसत नाही आहे। अमरावती शहरातील जीवनवाहिनी असलेला तो उड्डाण पुला गेल्या 5 ते 6 महिन्यापासून बंद आहे, तुम्हाला काय वाटतं? आणि उडान पुलाच्या बाबत विषय केला, कारण उडान पूलचं ऑडिट BNC मार्फत वगैरे झालं होतं, तर त्याच्यानंतर हा एक उडान पुलाचा हा एक विषय नसतो। अमरावती शहराच्या उडान पुलाच्या व्यतिरिक्त लागण तितक्या समस्या, त्याच्यामागे वेगळ्या प्रकारचं राजकारण सुरू झालं का? काही विरोधकांनी आरोप केले की बा जागा त्यांना बाळगण्याची आहे, त्याच्यामुळे उडान पूल बंद करण्यात आला, हा एक विषय। उडान पूल ॲक्च्युअल खरंच ऑडिट क्लिअर झालं होतं का? उडान पूल खरंच बंद का करण्यात आला, याचं हे संशोधनाचा विषय आहे। दुसरं, महानगरपालिकेच्या बाबत तुम्ही समस्याचं निराकरण, महानगरपालिकेतली सगळ्यात मोठी समस्या आहे, गेल्या 8 मार्च 2022ला जेव्हा प्रशासकीय राज सुरू झालं, तेव्हापासून प्रशासनाच्या याच्यात किती शहराचे कामं सुरू झाले, किती बंद झाले। गेल्या आता या शेवटच्या जेव्हा निवडणुकीचे वारे सुरू झाले, शेवटच्या स्टीममध्ये 200 ते 225च्या जवळपास शेवटच्या 3 ते 4 दिवसात वर्क ऑर्डरही देण्यात आल्या। म्हणजे या प्रकारचं कुठं नियोजन होतं का? कारण समोरचं निवडणुकीचे ध्येय धरून कामाचं स्वरूप देण्यात आलं का नागरिकांना हेच येणाऱ्या याचे हे होणार? सर, मागच्या वेळी 2017च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला एखादी सत्ता मिळालेली होती, 45 नगरसेवक त्यांचे आलेले होते आणि 15 नगरसेवक जर पाहिले तर काँग्रेसचे आले होते। या काळामध्ये, भाजपच्या काळामध्ये खरंच अमरावतीकरांच्या समस्या सुटल्या का, असं वाटतं तुम्हाला? स्वच्छता, आरोग्य आणि शिक्षण या 3 गरजांना केंद्रित करून स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपला कारभार चालवला पाहिजे असतो। पक्ष कोणता बहुमतात आला किंवा कोणता अल्पमतात आहे, यापेक्षा या मुद्द्यांकडे कोणत्या पक्षाचं लक्ष आहे, कारण विरोधी पक्ष ही विरोधात राहून देखील बऱ्याचशा गोष्टी करून घेत असतो। त्याच्यामुळे आपण त्या सत्तेच्या राजकारणापेक्षा या प्रश्नांकडे मात्र स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून दुर्लक्ष होत आहे। महापालिकेच्या अनेक नामवंत शाळा, एकेकाळी या शाळांनी महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला मोठमोठी पदं भूषवता येतील अशी माणसं त्या शाळांमधून शिकलेली आहेत। त्या शाळा आज ओस पडलेल्या आहेत, काही पूर्णतः बंद झालेल्या आहेत, टाळेबंदी झालेली आहे। तर या गोष्टीकडे महापालिकेचं लक्ष जाणं आवश्यक आहे। महापालिकेचं जाणं आवश्यक आहे, म्हणजेच इथे जे कोणते नवे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येतील त्यांनी याकडे दिला आहे। आरोग्याच्या संदर्भामध्येही अजून पाहिजे तेवढ्या सोयी महापालिकेचे दवाखाने देऊ शकत नाही आणि स्वच्छतेच्या संदर्भामध्ये नेहमीचीच ओरड आपली कायम असते। कचरा हा असा विषय आहे, तो न संपणारा आहे, हे सर्वांना जरी मान्य केलं तरी त्याचं नियोजन मात्र चांगल्या पद्धतीनं करता येतं आणि ते न झाल्यामुळे अनेक समस्या, मग रोगराई असेल, रस्ते घाण होणे असेल, इमारतींचं विद्रुपीकरण असेल, अशा अनेक बाबी त्यामुळे उद्भवतात। तर या गोष्टींकडे लक्ष देणं आवश्यक आहे। याच्याशिवाय अमरावती शहराचं मलनिस्सारणाचं जे काम होतं ते महापालिकेने 2000 सुरू व्हायच्या आधीच हाती घेतलं होतं। शेवटच्या दशकामध्ये ते हाती घेतलं। एखादी योजना जर रखडत असेल आणि त्याचा जर विक्रम करायचा असेल तर ते अमरावती महापालिकेनं घालून दिलेलं एक चांगलं उदाहरण मला वाटतं। आता हे आपल्यासाठी अत्यंत लाजिरवाणी आणि वाईट गोष्ट आहे, तर याकडे लक्ष देणं आवश्यक आहे। जी भुयारी गटार योजना अत्यंत दिमाखात आपल्या इथे सुरू झाली, त्यासाठी परदेशातून कर्ज काढाय इतपत आपण सगळी तयारी केली होती। त्याच्यामध्ये नंतर काही अडथळे आले, काही मुद्दे सोडवले गेले, पण ती योजना अजूनही रखडलेली आहे। ती योजना पूर्णत्वास आणणे हे गरजेचं आहे। दादा, अमरावती महानगरपालिकेमध्ये जर पाहिलं तर खोडके दाम्पत्य ते हॉट फेवरेट मानले जातात, कारण का सुलभाताई खोडके सुद्धा या ठिकाणी आमदार आहे आणि तसे त्यांचे पती संजय खोडके पण आमदार आहे। कसं एकंदरीत राजकारणचं असतं? राजकारण चालणारच आहे। राजकारणात त्यांचा पक्ष वेगळा आहे, ते वेगळ्या पक्षाची भूमिका घेऊन राजकारणात उतरलेले आहेत। जरी ते राज्यात सत्तेत भाजपसोबत असले तरी त्यांची भूमिका स्वतंत्र आहे।
महापालिकेच्याही निवडणुकीत आपण आता यावेळेस बघतोय की ते स्वबळावर सुरुवातीलाच त्यांनी सांगितलं की आम्ही युतीत येणार नाही. त्या पद्धतीनं ते स्वबळावर लढत आहेत. अमरावती शहराच्या राजकारणात त्यांची भूमिका नेहमीच महत्त्वाची राहिली आणि निर्णायक राहिली. मागच्या वेळेस ते काँग्रेससोबत गेले, त्याच्यामुळे महापालिकेच्या सभागृहात त्यांचे सदस्य नव्हते, पण काँग्रेसच्या रूपाने त्यांचे सदस्य त्या ठिकाणी पोहोचलेलेच होते. त्यावेळेस त्यांची भूमिका महत्त्वाची राहील. याही वेळेस ती भूमिका महत्त्वाची राहील. आगामी काळामध्ये आता काय त्यांच्या पदरात किती जागा येतात आणि महापालिकेतलं सत्ताकरण कसं होतं त्यावरही त्यांची भूमिका महत्त्वाची राहील. दादा, भाजपमध्ये एका जागेसाठी तब्बल 15 ते 20 उमेदवार आहेत. कसा बंडखोरीचा फटका आगामी काळामध्ये भारतीय जनता पार्टीला बसण्याची सातत्याने चर्चा होते, तुम्हाला काय वाटतं? नाही, आता असा हा निसर्गाचा नियम आहे. ज्या पक्षाची चालती असली, ज्या पक्षाचा प्रभाव वाढत असतो, त्या पक्षामध्ये तिकिटा उमेदवारा मागणाऱ्यांची संख्या जास्त असते. हे आता पक्षाचं कौशल्य राहणार आहे का ते किती जणांना सेटल त्याच्यामध्ये करू शकतात. पण जी स्थिती आजच्या स्थितीमध्ये दिसून राहिलेली आहे त्यामध्ये बंडखोरी होईल, पण त्याची तीव्रता कमी राहील. फुळके दाम्पत्याबाबत काय सांगा? फुळके दाम्पत्याचा प्रभाव या निवडणुकीमध्ये फार मोजक्या ठिकाणी राहील. त्यामुळे एक तर संघटन बांधणी त्यांची फार कमकुवत आहे. 2 आमदार जरी असले तरी त्यांच्या पाठीमागे गोतावळा दिसतो, पण संघटनेचं बळ दिसत नाही. त्यामुळे जे काही परंपरागत पद्धतीने त्यांच्याकडे जे माणसं होते, जे काही आतापर्यंत नगरसेवक म्हणून निवडून आलेले होते, ते काही ठिकाणी प्रभाव पाडताना दिसतील, पण ते कन्व्हर्ट किती होईल विजयामध्ये हा संशोधनाचा विषय राहील. निकालानंतर ते स्पष्टच होईल. दादा, नवनीत राणा भाजपमध्ये आहे आणि रवी राणा युवा स्वाभिमानमध्ये आहे. 2 दाम्पत्य वेगवेगळ्या पक्षामध्ये आहे, तुम्हाला काय वाटतं? नाही, आता 2 दाम्पत्य एका पक्षामध्ये नाही हा झाला घरगुती विषय. प्रत्येकाला एक चॉईस असते की त्यांनी कुठे राहावं, हा व्यक्तिगत स्वातंत्र्याचा भाग आहे. परंतु रवी राणांचा जो प्रभाव आहे तो पर्टिक्युलरली एका विशिष्ट भागापुरती आणि विशिष्ट समाजापुरती मर्यादित आहे. नवनीत राणा भाजपमध्ये असणं ही त्यांची मजबुरी आहे, नाईलाज आहे. कारण त्यांना लोकसभा लढवायची होती आणि त्यासाठी त्या 1 दिवस अगोदरच भारतीय जनता पक्षामध्ये गेले आणि उमेदवार झाले. पक्षामध्ये नवनीत राणांना कितपत स्थान दिलं जाते की त्यांना पक्ष वापरून घेतो हे बघणं महत्त्वाचं आहे आणि त्याचा प्रभाव किती पडेल ते आगामी निवडणुकीत दिसेल. सर, जातीय समीकरणाचा काही कुठल्या पक्षाला कसा फटका बसतो तुम्हाला वाटतं? जात ही जातच नाही, तिचं नावच जात आहे. आणि आपण कितीही जाती अंताचा लढा पुढे नेत असलो, असं सांगत असलो, किंवा सगळेच राजकीय पक्ष त्या दृष्टीने तशी भाषा करत असले तरी जात ही कधी संपत नाही आणि जातीय समीकरणं ही त्याच्यामध्ये येतातच. त्याच्यामुळे जात हा फॅक्टर असतोच. आता जी काही पण लोकसभेच्या वेळेस आपण पाहिलं की काही विशिष्ट भागामध्ये एका उमेदवाराला सर्वाधिक मतांक एक अंकी बाहेर करू शकला काही पक्ष. हा गेल्या अँटी इन्कम्बन्सी ज्याला आपण म्हणतो की सत्तेच्या संदर्भातला विरोध जो लोकांच्या मनात असतो, तर त्याचा परिणाम म्हणून आपल्याला लोकसभेचा विजय मिळाला, हे त्याच्यामागचं एक कारण आहे. याच्याशिवाय उमेदवाराची लोकप्रियता, त्याचा असलेला पक्ष, त्याच्यासाठी राबवण्यात आलेली प्रचार यंत्रणा, या सगळ्यांचा तो मेळ होता आणि म्हणून मग मागच्या वेळेला आपल्याला भाजपकडून तो मतदारसंघ हिसकावून घेत काँग्रेसकडे आणता आला. तर हे राजकारणामध्ये अशा पद्धतीचं कमी अधिक प्रमाणामध्ये सुरूच असतं. निवडणुकीमध्ये कधी हा पक्ष कमकुवत असेल तर तोच पक्ष उद्या बलशाली ठरतो, आजचा बलशाली पक्ष उद्याचा कमकुवत ठरतो. हे आपण देशाच्या राजकारणामध्ये पाहिलं आहे. काँग्रेस वर्षानुवर्षापासूनची अबाधित सत्ता राखणारा पक्ष, सर्वात जुना पक्ष असला तरी देखील काँग्रेसला यावेळेला किती सीट्स गमाव्या लागल्या देशामध्ये आणि वेगवेगळ्या राज्याच्या विधानसभांमध्ये, हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. तर ते हेच होत असतं. निश्चितच जे होते अमरावतीचे पत्रकार यांनी सांगितलं की अमरावतीचं राजकारण कशा काळामध्ये असेल आणि अमरावतीकरांच्या नेमक्या काय समस्या आहे, कशा प्रकारे आगामी काळामध्ये अमरावती शहराचं राजकारण असेल, हेच आगामी 15 तारखेला जे मतदान होणार आहे त्यानंतर कोणाच्या पारड्यात विजय होतो, कोणाची या अमरावती महानगरपालिकेमध्ये सत्ता येतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.